नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ञ। आज आपण जाणून घेऊया प्रोटीन संदर्भात। प्रोटीन म्हणजे प्रथिने आणि प्रोटीनची आपल्या शरीराला जी रिक्वायरमेंट असते ही आपल्या वयानुसार, आपल्या लिंगानुसार, म्हणजे आपण स्त्री पुरुष किंवा आपलं वय म्हणजे आपण लहान मुलं आहोत, मोठे माणसं आहोत किंवा आपण कुठल्या फिजिकल कंडिशनमध्ये आहोत, म्हणजे उदाहरणार्थ तुमची जीवनशैली कशी आहे याच्यानुसार पण प्रोटीनची आवश्यकता कमी जास्त असते। सामान्यतः आपण आपल्या वजनानुसार प्रोटीन घेणं गरजेचं आहे। 1 ग्रॅम पर केजी म्हणजे साधारण 70 किलोचं जर तुमचं वय असेल तर साधारणतः 60 ते 70 ग्रॅम प्रोटीन आपण घेणं आवश्यक आहे। प्रोटीनची रिक्वायरमेंट असते ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपले शरीराचे जे मसल्स असतात, स्नायू म्हणतो आपण त्याला, त्याच्या ग्रोथसाठी ती लागते आणि त्यामुळे आपलं एजिंग जे आहे ते स्लो डाऊन होतं, मसल मास मेंटेन होतं आणि आपला फिटनेस चांगला राहतो। त्यामुळे प्रोटीन आपल्या आहारामध्ये आवश्यक प्रमाणात घेणं अत्यंत गरजेचं आहे। शक्यतो आपला जो इंडियन ट्रॅडिशनल डाएट आहे त्यामध्ये मॅक्झिमम डाएट हा आपला कार्बोहायड्रेटनी भरलेला असतो आणि त्यामुळेच आपलं ट्रायग्लिसराईड, कोलेस्ट्रॉल, शुगर्स या गोष्टी वाढतात। मला असं वाटतं प्रोटीन डाएट वाढवणं अत्यंत गरजेचं आहे। त्याच्याने आपला वेट लॉस पण होतो, प्रोटीनमुळे आपल्याला पोट भरल्याची भावना निर्माण होते आणि आपलं ॲपेटाईट कमी होतो। प्रोटीन शक्यतो नॉनव्हेज डाएटमध्ये आपल्याला चिकन, फिश, मिल्क, अंडे यामधनं मिळतं। व्हेजिटेरियनमध्ये आपण प्रोटीन हे टोफू, सोयाबीन, वेगवेगळ्या डाळी यामधनं आपल्याला, स्प्राउट्स यामधून आपल्याला भेटतं। त्यामुळे आपण आपल्या शरीराच्या गरजेनुसार प्रोटीनचा इंटेक घेणं गरजेचं आहे। धन्यवाद।